उद्या होणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या भारतीय जनता पार्टीच्या प्रचारासाठी इथे उपस्थित झालेले भाजपाचे वरिष्ठ नेते सन्माननीय डॉक्टर राजूजी पोद्दार साहेब, मंचावर उपस्थित असलेले जिल्हा भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय अध्यक्ष मनोहररावजी कुंभारे, आपल्या या निवडणुकीचे पक्षातर्फे निरीक्षक सन्माननीय अशोकरावजी धोटे साहेब, उपस्थित असलेले नगरीचे माजी उपाध्यक्ष धनराज भाऊ देवके, सर्वांसोबत उपस्थित प्रकाश भाऊ वरुकर, भाजपाचे शहराचे अध्यक्ष प्रतीकजी कोल्हे, प्रमोद भाऊ कोल्हे, उपस्थित असलेल्या सन्माननीय डॉक्टर मिसेस पोद्दार मॅडम, वीणाताई तायवाडे, अजयजी वाटकर, उपस्थित असलेले सन्माननीय इखार साहेब, उपस्थित असलेले ज्यांच्या प्रचारासाठी आपण सर्वजण इथे उपस्थित झालो, तसे भारतीय जनता पार्टी कळमेश्वरच्या नगर अध्यक्ष पदाचे आपले सन्माननीय उमेदवार अविनाश भाऊ माकोडे, तसेच उपस्थित असलेले नगर परिषद पदाकरता आपल्या सर्वांचा आशीर्वाद मागणारे सर्व सन्माननीय पक्षाचे उमेदवार, मोठ्या प्रमाणामध्ये इथे उपस्थित असलेल्या लाडक्या बहिणी, वडीलधारी मंडळी, माझे सर्व तरुण नवयुवक मित्रांनो, आता सन्माननीय डॉक्टर पोद्दार साहेबांचं अतिशय विस्तृत असं भाषण या संपूर्ण कळमेश्वर शहराच्या विकासाच्या संदर्भामध्ये झालं आणि नक्कीच आपल्याला हे शहर येणाऱ्या पुढच्या काळामध्ये विकासाच्या दृष्टीने एक झेप घेण्याच्या दृष्टीने अतिशय सुवर्ण संधी आज आपल्याला आली आहे। आज केंद्रामध्ये आपलं सरकार आहे, राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे। या राज्याचे सरकारचे प्रमुख सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे आपल्या नागपूर जिल्ह्याचे त्यानिमित्ताने आहे। तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मागच्या वर्षी भरघोस अशा मतांनी तुम्ही मला निवडून दिलं आणि म्हणून आमदार देखील आपला आहे। अशी सुवर्ण संधी कळमेश्वरच्या जनतेला कधी मिळणार नाही। या सुवर्ण संधीचा खऱ्या अर्थाने फायदा करत या शहरामध्ये ट्रिपल इंजिनची सरकार म्हणजे आपल्या नगर परिषदेमध्ये देखील भारतीय जनता पार्टी सरकार आणणं हे आपल्या सर्वांच्या हिताचं आहे, हे एवढं समजणारी आपली कळमेश्वरची जनता नक्कीच सुजाण आहे। आणि म्हणून आपल्या या सर्वांच्या मदतीने आपल्याला विकासाचे विविध पैलू गाठायचे आहे आणि सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्र ज्या झपाट्याने विकासात्मक बदल करताय, त्याच तुलनेमध्ये येणाऱ्या पुढच्या काळामध्ये या नागपूर शहराची सॅटेलाइट सिटी म्हणून कळमेश्वर सर्वांना डेव्हलप करण्यासाठी आपण सर्वांनी उद्याच्या दिवशी कमळ कमळ आणि कमळच दाबा आणि भल्या मोठ्या मतांनी या शहरातून अविनाश भाऊ माकोडे यांना नगर प्रदेशाचं अध्यक्ष आणि आमच्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना नगरसेवक म्हणून निवडून देणं ही खऱ्या अर्थाने नगरीची आणि नागरिकांची गरज आहे। आज आपण पाहिलं कित्येक वर्षापासून प्रलंबित असलेला रेल्वे ओव्हरब्रिज तो आपण त्या निमित्ताने मंजूर करून आणला। कित्येक वर्षापासून अपेक्षित असलेलं जे सौंदर्य आहे ते आपल्या मुख्य रस्त्यासाठी असे 155 कोटी रुपये आपण सन्माननीय गडकरी साहेबांच्या माध्यमातून मंजूर केले। 65 कोटी रुपये देऊन या कळमेश्वर ब्राह्मणी शहराच्या प्रत्येक घरापर्यंत नळाचं पिण्याचं पाण्याचं कनेक्शनसाठी त्या निमित्ताने सोय करण्याचं काम आपल्या सरकारने केलं। प्रत्येकाला आमच्या वरिष्ठ नागरिकांना, लहान मुलांना खेळण्यासाठी नमो गार्डनसाठी पैसे आणले। आपल्या सर्वांना माहिती आहे शैक्षणिक व्यवस्था असेल, आरोग्याची व्यवस्था असेल, या सर्व गोष्टीच्या माध्यमातून NMRDAच्या माध्यमातून विकासात्मक बदल हा नक्कीच आपण कळमेश्वर शहरामध्ये घडून देऊ शकतो। त्यासाठी सर्वांच्या आपल्या आशीर्वादाची गरज आहे। तो आशीर्वाद आपण भरभरून उद्याच्या दिवशी सकाळी 7:30 वाजल्यापासून 5:30 वाजल्यापर्यंत EVM वर जर कोणतं बटन दाबलं जाईल तर ते कमळ कमळ आणि कमळ जाईल असा विश्वास आजच्या दिवशी मी सर्व नागरिकांच्या वतीने नक्कीच देतो। या संपूर्ण तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी वर्ग राहतो, मोठ्या प्रमाणामध्ये संत्रा मोसंबी उत्पादक राहतात। त्यांच्यासाठी 50 कोटी रुपयाचा सिट्रस इस्टेटचा कारखाना आणणं, सिट्रस इस्टेटचं प्रोजेक्ट आणायचं काम असेल,
किंवा मागच्या वर्षी आपल्या संत्रा उत्पादकांना ज्यूसच्या माध्यमातून 2 पैसे जास्ती मिळाले म्हणून रामदेव बाबाच्या माध्यमातून पतंजलीचा मिहानमध्ये कारखाना उघडण्याचं काम असेल, या संपूर्ण परिसरामध्ये जी मोठ्या प्रमाणामध्ये दळणवळणाची व्यवस्था सन्मान्य गडकरी साहेबांनी केली आहे, इंटरनॅशनल लॉजिस्टिक हब असेल, किंबहुना गोंडफेरीच्या परिसरामध्ये 1400 एकर जागेवर कोळसा खाणीच्या माध्यमातून रोजगार देण्याचं काम असेल आणि एवढंच नव्हे तर लिंग्याजवळ 70,000 कोटी रुपयाचा कोल गॅसिफिकेशनचा प्लांट असेल, हे सर्व करून दाखवण्याचं काम मागच्या एका वर्षामध्ये आपण केलं आहे. त्या माध्यमातून आपल्या नवतरुणांना उज्ज्वल भविष्य, चांगले रोजगार हे देण्याची आम्ही त्या निमित्ताने प्रयत्न केले आहे. या प्रयत्नांना आशीर्वाद आपल्याला द्यायचा आहे. आपल्या या संपूर्ण भागामध्ये नवतरुणांचं उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी आपल्या सर्वांना उद्याच्या दिवशी कमळाला बटन दाबून आशीर्वाद द्यायचा आहे. या संपूर्ण परिसरामध्ये पांढन रस्ते असतील, मोठ्या प्रमाणामध्ये कळमेश्वर ब्राह्मणी शहरातले पट्टे वाटपाचं काम असेल, प्रत्येकच दिलेल्या पट्ट्यांवर येणाऱ्या 5 वर्षामध्ये प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेच्या माध्यमातून आमच्या झोपडपट्टी धारकांना कायमस्वरूपी स्लॅबचं पक्क घर हे जर आपल्याला पाहिजे असेल तर भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीलाच आपण सर्वांनी निवडून द्यावं अशी कळकळीची विनंती आजच्या दिवशी करतो. आणि मग किसान सन्मान निधीच्या माध्यमातून केंद्र सरकारचे 6,000 असतील, राज्य सरकारच्या माध्यमातून 6,000 असतील, आमच्या शेतकऱ्यांच्या विजेच्या बिलाची माफी असेल किंवा जून 2026 पर्यंत या संपूर्ण परिसरातला शेतकरी कर्जमुक्त करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांनी घेतलेले पावलं असतील, हे जर कोणी करत असेल तर ते आपलं भारतीय जनता पार्टीचं सरकार करत आहे. आमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये 2 आमच्या बहिणींना लाडकी बहिणीचा फायदा 75 वर्षामध्ये जर कोणी दिला असेल तर तो भारतीय जनता पार्टीने दिला आहे आणि म्हणून आपल्या आशीर्वादाची आम्हाला गरज आहे. आजपर्यंत 25-30 वर्ष मी तर म्हणेन जेव्हापासून स्वातंत्र्य झालं तेव्हापासून काँग्रेस आणि काँग्रेसच्याच विचाराचा आमदार इथं होता. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचा आमदार म्हणून तुम्ही मला निवडून दिलं. प्रामाणिकपणे, इमाने, इतबारे, जिव्हाळ्याने, आपुलकीने तुमची सेवा करण्याचं काम हा आशिष देशमुख सातत्याने करतोय, प्रयत्न करतोय. हमारे पास नियत है, नीति है, निधि है, इसलिए वोट कमल को देना चाहिए. केळाच्या पहिलेच्या काळामध्ये काँग्रेसला आपण पाहत होतो सट्टेपट्ट्याचं काम, भ्रष्टाचार माजवण्याचं काम, अवैध धंद्याचं काम, दहशत निर्माण करण्याचं काम, रंगदारी आणि दमदाटीच्या माध्यमातून जनसामान्य लोकांना त्रास देण्याचं काम हे जर कोणी केलं तर काँग्रेसने केलं. अशा या काँग्रेसला खऱ्या अर्थाने गाडून टाकण्याची वेळ उद्याच्या दिवशी आली आहे. आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो डॉक्टर साहेब, या सर्व लोकांच्या साक्षीने ठणकावून सांगतो, फडकून टाकू झेंडा विकासाचा, फडकून टाकू झेंडा उन्नतीचा, फडकून टाकू झेंडा प्रगतीचा, फडकून टाकू झेंडा भ्रष्टाचार मुक्त शासनाचा, फडकून टाकू झेंडा रोजगाराचा, फडकून टाकू झेंडा आमच्या नवतरुणांच्या उज्ज्वल भविष्याचा, फडकून टाकू झेंडा भारतीय जनता पार्टीचा, फडकून टाकू झेंडा नगर परिषदवर, फडकून टाकू झेंडा भाजपाचा प्रत्येक घरावर. आणि म्हणून परवाच्या दिवशी गुलाल आपलाच आहे, भारतीय जनता पार्टीचाच आहे. त्यासाठी आपण सर्वांनी उद्याच्या दिवशी भरघोस असे मतं हे कमळावर आणि कमळावरच द्या अशी आपल्या सर्वांना विनंती करतो. आपली रजा घेतो. जय भीम, जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप धन्यवाद.